नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। ज्या क्षणाची आपण इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच बघायला मिळणार आहे। कारण राकेश मात्र आता अर्णव आणि ईश्वरी यांना धमकावून अंजलीच्या जीवासाठी आता पैसे घेत असतो। परंतु जेव्हा मात्र अविनाश मामासमोर ह्या पैशाचं सत्य येतं, म्हणजे तो अर्णव ईश्वरीला धमकावतो, त्यांना धमक्या देऊन पैसे घेतोय, हे आता अविनाश मामाला काही पटलेलं नाही। तेव्हा आता अर्णव, ईश्वरी आणि मामा यांनी एक प्लॅन केलेला आहे। कारण आता हा राकेश पैसे घेऊन नेमकं जातो कुठे आणि याचं सत्य आता काही झालं तरी अंजली समोर यायला हवे। कारण आता कारण अंजली आता काही झालं तरी अर्णवला दोष देते, ईश्वरीला दोषी मानते, पण आता ह्या राकेशचं खरं रूप मात्र अंजली समोर यायला हवे। आपण तिच्या जीवाचा विचार करतो, परंतु आता काही झालं तरी हा राकेश किती कोणत्या चालीचा व्यक्ती आहे हे मात्र आपण आता अंजलीला पुराव्यासहित प्रूव्ह करायचं, हे आता मामाने ठरवलेलं आहे। आणि त्यात अर्णव आणि ईश्वरीची सुद्धा साथ आहे। त्यानंतर मात्र आता हे राकेशचे जे काही इरादे आहे ते चालूच असतात। तो आता अर्णवला धमकी देतो, अर्णवला धमकी देऊन म्हणतो की हे बघ, तू मात्र आता जे गिफ्ट मला द्यायला सांगितलं आणि त्या ईश्वरीने मात्र माझ्या चेहऱ्यावर गिफ्ट देण्याऐवजी काळा चेहरा, अगदी म्हणजे रंग माझ्या काळ्या चेहऱ्याला फासला, मी तुम्हाला आता नाही सोडणार। अगदी ह्या राजशिर्केंच्या घरामध्ये जावायचा असा अपमान होतो हे कधी मी सहन नाही करू शकत। आणि त्यात म्हणजे अंजलीला सुद्धा त्याने आता भरी घातलेलं असतं। अंजली म्हणतो की बघ बघ, तुझ्या नवऱ्याचा काय अपमान इथे करतात, काय अगदी वागणूक तुझ्या नवऱ्याला दिली जाते। आता अंजलीला वाटतं आता खरं राकेश खरं बोलतो, आपण खरंच आपल्या नवऱ्याचा या घरामध्ये ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी आणखीनच अपमान केलेला आहे, आपण नाही सोडायचं। आता आपण आपल्या नवऱ्यासोबत जायचं आणि परत या घराचे दरवाजे आपल्यासाठी कायमचे बंद असतील, म्हणजे आपण या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही, असे आता अंजलीला ठरवलेलं आहे। आणि मामा आता अंजलीला म्हणतो की हे बघ अंजली, तू त्या राकेशवर विश्वास ठेवू नको, एक ना एक दिवस जेव्हा तुला सत्य समजेल तेव्हा तुला अर्णव आणि ईश्वरी खरं वागत आहे हे समजेल। आता राकेश मात्र मामाकडे रागाने पाहत असतो आणि मामाला म्हणतो की मामा, तुम्ही सुद्धा आता त्यांना सामील झालात का? आता मामाला रागच आहे। मामा म्हणतो की काही झालं तरी मी तुझे कोणतेही मनसुबे आहे ते अगदी पूर्ण होऊन देणार नाही। तू माझ्या अर्णव आणि ईश्वरीला त्रास देतोय, पण लवकरच तुझा हा खरा चेहरा मी अंजली समोर आणेल म्हणजे आणेलच। आता राकेश अगदी रागवून मात्र अर्णवला म्हणतो की आता तू मात्र या वर्षीची होळी तुझ्या बहिणीसोबत खेळून दाखव आणि तुझ्या बहिणीला मी आता काय त्रास देतो, कारण तू तुझ्या घरी आल्यानंतर माझं तोंड काळं केलं, माझा अपमान केला। अर्णव म्हणतो की हे बघ, अरे कुत्र्यासारखा अगदी भिकारडा तुला इतके पैसे देऊन सुद्धा तू आमच्यावर आरोप करतो, जे काही केलेलं आहे ते सगळं तू मुद्दाम केलेलं आहे, कारण अंजली समोर आमचं अपमान होण्यासाठी तू हे केले, कारण अंजली आम्हाला दोषी मानेल त्यासाठी तू हे सर्व नाटक केलेलं आहे। तर आता राकेश म्हणतो की मी तुला सांगतो हे सर्व मी केलेलं नाही। आता अर्णवला हा प्रश्न पडतो की ईश्वरीने सुद्धा केलेले नाही आणि राकेशने सुद्धा केलेलं नाही, तर मात्र हे नक्की केलं कोणी? त्यानंतर मात्र आता अर्णव रागाने फोन ठेवतो आणि म्हणतो की मला तुझं चॅलेंज मंजूर आहे, कारण मी अंजली ताईला कलर लावून दाखवेल म्हणजे दाखवेलच। आता राकेश म्हणतो की बघतोय मी कसं लावून दाखवतो आणि तू तिला कलर कसाच लावतो, तुझी अगदी नजरसुद्धा मी तिच्यावर पडून देणार नाही आणि सावलीसुद्धा। अर्णव म्हणतो की बघूयात, मी तुझं चॅलेंज स्वीकारलं। आता तो मामाला हे सर्व सांगतो। फोन ठेवल्यानंतर मामाला म्हणतो की मामा, मग आता ह्या राकेशच्या चेहऱ्याला आता गिफ्ट देताना जो कलरला काळा अगदी उडाला, तर तो नक्की कोणी केलं होतं? ईश्वरी म्हणते की मी तर हे केलेलंच नाही, मग नक्की आता मी जे इथे ग्रूममध्ये गिफ्ट ठेवलं होतं ते नक्की कोणी केलं असेल? आता हे सर्व मामीने केलेलं आहे हे मात्र मामाने ओळखलेलं असतं, कारण मामी काय काय करू शकते हे सगळं काही मामाला माहिती असतं, म्हणून तो आता मामीवर सुद्धा नजर ठेवून असतो। आणि आता हा राकेश नक्की कुठे जातो, काय करतो? आता इतके पैसे तर दिलेले आहे आणि तो अंजलीला घरी घेऊन जाईल आणि अंजलीला एकटीला सोडेल, आणि म्हणून मात्र अविनाश मामा हा राकेशचा पाठला करत असतो। राकेश नक्की इतके पैसे घेतोय, काहीतरी नक्की करेलच, म्हणून आता त्याला रियाचा फोन आलेला आहे आणि त्या रियाचा फोन आल्यानंतर राकेश तिला म्हणतो की मी लगेच येतोय। आता राकेशला तर सध्या पैसे मिळालेले आहेत, म्हणून तो आता ठरवतो की ह्या रियाला आता सध्या लांबच ठेवायला हवं, परंतु आज मात्र तिच्याकडे जायला हवं।
आणि त्याच्याकडून आणखीन काही पैसे घेऊन आता आपण मालामाल व्हायला हवे, म्हणजे आता काहीतरी आपल्याला त्या गुंडांचे पैसे देता येईल, त्यासाठी आपल्याला मदत होईल. एकतर त्या अर्णवने आपल्याला भिकारी समजून इतके 14 लाख रुपये आपण त्याच्याकडून घेतले. मग असेच काही ना काही पैसे आपण त्याच्याकडून घेत राहायचे आणि ह्या रियाला सुद्धा लांब ढकलून द्यायचं. पण आज मात्र मी तिच्याकडे जाऊन येतो. आता मात्र तो अंजलीला म्हणतो की अंजली, हे बघ, आज रंगपंचमीचा कार्यक्रम आहे आणि मी काहीतरी आता कलर वगैरे शॉपिंग करून येतो, कारण आपल्या बाळाची आणि तुझी आता आपले तिघांची एकत्र अशी रंगपंचमी साजरी व्हायला हवी. आणि बाळ तर आता अगदी आनंद त्याला द्यायला नको का, पोटात जरी असले तरीसुद्धा अंजलीला आता ह्या राकेशवर खूप विश्वास असतो. आणि मामा मात्र आता याचा पाठलागच करत असतो. आता मामाने ठरवलेलं असतं की नक्की हो जातो कुठेही, म्हणून मात्र आता रियाच्या रूमवर तेथे गेलेला आहे. आता नक्की रिया त्याला बाहेरच त्याची गचंडी धरते आणि म्हणते की काय रे, इतके दिवस कुठे गेला होता, मी तुझी वाट बघून बघून दमले. अरे तुला लाज वाटते का, तू मला सोडून जातोय आणि मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवते, तू फक्त पैसे घेण्यासाठी माझ्याकडे येतो. आता मात्र अविनाश मामाने हे सगळं पाहिल्यानंतर अविनाश मामाला धक्काच बसतो. अविनाश मामा म्हणतो की हा तर इथपर्यंत सुद्धा गेलेला आहे. आता राकेश आतमध्ये गेलेला आहे. अविनाश मामाने ते फोटो वगैरे काढलेले आहेत आणि तो आता फोटो वगैरे काढून मात्र आता राकेश तेथे थांबतो. जोपर्यंत राकेश जात नाही तोपर्यंत तो वाट बघत आहे. जेव्हा राकेश तिथून निघून जातो त्या क्षणी अविनाश मामा रियाजवळ येतो आणि रियाला म्हणतो की तू याच्यावर विश्वास ठेवते का, हा तर अगदी माझ्या भाचीचा नवरा आहे आणि तू याच्यावर विश्वास ठेवते. माझ्या भाचीला तर त्याने फसवले, पण असं कितीतरी पोरींना फसवून त्याने एका मुलीचा खूनसुद्धा केलेला आहे आणि अशा माणसावर तू विश्वास ठेवतेत का. तेव्हा आता रियाला खोटं वाटतं. रिया म्हणते की तुम्ही नक्की काय बोलतात, खोटं बोलतात तुम्ही, सर्वेश असं नाही असू शकत. आता मामीच म्हणतो की सर्वेश, हा सर्वेश नाही तर हा राकेश आहे. आणि मामा लगेच आपल्या मोबाईलमधील आता अंजली आणि त्याचे फोटो दाखवतो. रिया म्हणते की ही तर त्याची बहीण आहे. अविनाश मामा म्हणतो की काय बोलतात, त्याने तुम्हाला हे खोटं सांगितलं असेल, ही त्याची बहीण वगैरे काही नाहीत, ही माझी भाची आहे आणि माझ्या भाचीचा तो नवरा आहे. ती आता प्रेग्नेंट आहे आणि तो तिलासुद्धा फसवतो, परंतु आम्हाला तिच्यासाठी सगळं काही याचं नाटक सहन करून घ्यावे लागते. हो, मात्र माझ्या भाचीला तालावर नाचवतो, तिचं काही अगदी ऐकून घेत नाही. आणि आता अर्णव आणि माझे ईश्वरी आहेत ना, तर त्यांच्याशी सुद्धा याने अगदी पंगा घेतलेला आहे आणि माझ्या भाचीला फसून मात्र तो त्यांनासुद्धा अगदी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. आता रियासमोर सगळं काही सत्य येतं, कारण मामा सगळे फोटो तिला दाखवतो. आता रियाला खूपच राग येतो. आता मामा म्हणतो की रियाला काय करायचं आहे, कारण उद्या रंगपंचमीचा सण आहे आणि रिया तू तेथे यायचा आहे आणि तेथे मात्र जेव्हा तो असेल ना त्याच वेळेस त्याच्या कानाला धरून त्याला त्याची लायकी दाखवून द्यायची आहे. आता उद्या सगळेजण इकडे रंगपंचमीला येणार आहेत. अर्णव आणि ईश्वरीसुद्धा आलेले आहेत, ते पण वेगळा लुक करून, कारण आता ह्या राकेशचं चॅलेंज त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि राकेशचं चॅलेंज स्वीकारून मात्र अंजली आणि ईश्वरी मात्र आपले वेश बदलतात आणि डोक्याला अगदी रुमाल वगैरे बांधून मस्त अगदी वेगळ्या स्टाईलने तेथे येतात. सगळेजण अगदी या रंगपंचमीचा आनंद घेत आहे. आणि तेवढ्यात ईश्वरी आता अंजलीच्या जवळ येते. अंजलीच्या जवळ येऊन मात्र अंजलीला कलर वगैरे लावते आणि अर्णवसुद्धा कलर लावतो. त्या क्षणी राकेश पुढे येतो. आता अंजली चिंटू असं नाव देते, तर राकेशला असं वाटतं की म्हणजे नक्की हा आलेला आहे, म्हणून तो अंजलीच्या हाताला धरतो आणि अंजली म्हणतो की बघ तुझे भाऊ, तुझा चिंटू तुला कसा फसवतो. त्यावरती आता अर्णव म्हणतो की बघ, मी तुला चॅलेंज केलं होतं की मी माझ्या ताईला कलर लावेल म्हणजे लावेलच. आता अंजली म्हणते की तुमचं नक्की काय सुरू आहे. आता अर्णव म्हणतो की ताई, जे काही सुरू आहे तर ते तुला सांगण्याचा प्रयत्न जर केला तर तू विश्वास नाही ठेवू शकत. आणि त्याच वेळेस तेथे अविनाश मामा हा त्या रियाला घेऊन येतो. रिया तेथे आल्यानंतर ह्या राकेशची गचंडी धरते आणि सगळ्यांच्या समोर त्याला जाब विचारते आणि म्हणते की ही तुझी बहीण आहे का, तू मला अंजली तुझी बहीण असल्याचं सांगितलं आणि माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं, म्हणून रिया सनकनी एक राकेशच्या कानामागे देते. आता अंजली म्हणते की काय हो, तुमचं नक्की काय आहे, का तुम्ही माझ्या नवऱ्याच्या कानामागे मारतात. आता रिया म्हणते की हा तुमचा नवरा आहे का, अहो तुम्ही याला नवरा मानण्याच्या सुद्धा म्हणजे त्याची लायकी नाही. तुम्ही त्याच्यावर इतकं जीवापाड प्रेम करतात आणि जसं तुम्ही प्रेम करतात तसं मी सुद्धा याच्यावर प्रेम करत आहे. याने मला सुद्धा फसवलं आणि असं कितीतरी म्हणजे मुलींना याने फसवलेलं आहे आणि आता मात्र तुम्हाला सुद्धा फसवत आहे. म्हणजे हे बघा,
आता काही झालं तरी मी तुम्हाला तर फोटो वगैरे दाखवते. रिया लगेच आपल्या मोबाईलमधील राकेश आणि तिचे एकत्र फोटो दाखवते. तर अंजलीला फोटो बघून खूप मोठा धक्का बसतो. अंजली सनकने एक आता राकेशच्या कानामागे देते आणि शेवटी अर्णव आणि ईश्वरी राकेशचं खरं सत्य सगळं अंजलीला सांगतात. याने आमच्याकडून 14 लाख रुपये घेतले होते, ते पण तुला घरी आणण्यासाठी, केवळ होळीच्या सणाला. आता अंजली त्याचं सनसन तोंड हाणते आणि ईश्वरी अर्णवची माफी मागते. तेव्हा आता मित्रांनो, आता ह्या राकेशचं खरं रूप शेवटी सगळ्यांच्या म्हणजे अंजलीच्या समोर आलेलं आहे आणि अंजलीचे डोळे उघडले आहे. तर तेव्हा आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.